नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता निश्चितपणाने होऊ घातल्या आहेत। याच अनुषंगाने आता जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका या जुन्या जिल्हा परिषद गटानुसार की नवीन गटानुसार होणार, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यावेळेस पुनर्रचना होऊन जिल्हा परिषदेचे नवीन गट निर्मिती करण्यात आली होती। यामध्ये फलटण तालुक्यामध्ये पूर्वी 7 जिल्हा परिषद गट होते, यामध्ये 2 गटांची वाढ होऊन 9 जिल्हा परिषद गट निर्मिती करण्यात आली होती। पूर्वी फलटण तालुक्यामध्ये कोळकी, बिडणी, गुणवरे, साखरवाडी, तरडगाव, हिंगणगाव आणि गिरवी असे जिल्हा परिषद गट होते। यामध्ये वाढ होऊन सस्तेवाडी आणि वाटार निंबाळकर या गणाची निर्मिती करण्यात आली होती। मात्र आता नव्याने होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पूर्वीच्या गटानुसार निवडणूक होणार की नवीन गटानुसार निवडणूक होणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था झालेली आहे। याबरोबरच पंचायत समिती गणामध्येही पूर्वी 14 पंचायत समिती गण होते, तर आता नव्याने निर्मिती केलेल्यामध्ये 18 पंचायत समिती गणाची निर्मिती करण्यात आली होती। यामध्ये कार्यकर्त्यांना आता मोर्चेबांधणी करताना मोठी अडचण निर्माण होत आहे। सर्वपक्षीय कार्यकर्ते सध्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी आपण पुनर्रचना केल्यानंतर अनेक गटांच्या गणांमध्ये गावांमध्ये बदल झालेला होता। यामध्ये अनेक गावे एका गटातून दुसऱ्या गटामध्ये गेली होती। नुकत्याच आता आगामी निवडणुका कशा प्रकारे घ्यायच्या याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कोर्टाकडून सल्ला मागितलेला आहे। यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या पूर्वीच्या गटानुसार होणार की नव्याने पुनर्रचना केलेल्या गटानुसार होणार, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। सध्या तरी कार्यकर्ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। सर्व न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग आता कधी निवडणुका जाहीर करणार, त्याचबरोबर ज्या काही सूचना आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने किती पूर्वीच्या गटानुसार होणार की नव्याने निर्माण केलेल्या गटानुसार होणार, याकडे कार्यकर्त्यांचे सध्या तरी लक्ष लागून राहिले आहे। आम्ही याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत। ज्यावेळेस या लवकरात लवकर ज्या काही सूचना येतील, त्याचबरोबर जुन्या की नवीन गटानुसार जाहीर होणं, हे आपणापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत राहणारच आहोत। आपण आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।